पुण्याला तर आज पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पावसामुळे पुणेकरांची दाणात दाण उडालेली आहे। अनेक ठिकाणी पाणीच पाणी परिस्थिती आहे। दुर्दैव म्हणजे सिंहगड रस्त्यावर अंगावर झाड कोसळून एका महिलेला जीव गमावण्याची वेळ आली आहे। घराघरांमध्ये देखील पाणी शिरलंय, तर वाहतूक कोंडी देखील अभूतपूर्व आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आज दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडाली। पावसाने पुणेकरांना झोडपून काढलेला आहे आणि त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। अनेक ठिकाणी गुडघ्याभर पाणी साचलेलं होतं। आता हे पाणी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। पुण्यात आज दुपारी मुसळधार पाऊस, वाऱ्यासह पाऊस पडलेला होता। आज पुण्याला येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की सकाळपासून ढगाळ वातावरण पुणे शहरामध्ये होतं, पण त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे अनेक रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले होते आणि अनेक गाड्या सुद्धा पाण्यात अडकून पडलेल्या होत्या। सध्या आपण डेक्कन भागामध्ये आहोत, जिथं काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी इथे होतं, पण आता हळूहळू पाणी हे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी सध्या मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। आता अनेक कार्यालयांमधून सुटणारे नागरिक आहेत ते घरी जाऊ लागलेले आहेत आणि अशा वेळेला आता पुण्यातल्या अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी सुद्धा होऊ लागलेली आहे। पण गेल्या 2 ते 2.5 तास झालेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची झोप उडवलेली आहे। अतिशय वादळी वाऱ्यासह हा पाऊस झालेला होता आणि यामध्ये अनेक ठिकाणी झाडपडीच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। वाहनांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे आणि एका महिलेला सुद्धा जीव गमवावा लागलेला आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी परिस्थिती आहे। पालिकेतील विरोधी पक्षनेता रस्त्यावर उतरलेत। निलेश निकम यांनी रस्त्यावर उतरून साफसफाई केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।